नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रूपा. ती रात्र चोर पावलानं निघाली होती. आकाश काळवंडलं होतं नि आभाळाच्या पाठीवर विस्कटलेल्या अनंत कोटी चांदण्या आणि तारे यांचं त्या ढगाळलेल्या आकाशात अस्तित्व बुडालं होतं. शिरगावात सामसूम झाली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती. नि कुठेही हू का चू होत नव्हतं. दिवसभर कष्ट करून दमलेली माणसं अंथरुणावर पडली होती. ती सारी निवांत निजली होती. परंतु खोताच्या आळीतल्या आबाजी खोताच्या घरात 3 जीव चरफडत होते. रूपा, नानूबाई, आबाजी यांना मुळीच झोप लागत नव्हती. रूपाचं लग्न लवकर व्हावं असं नानूबाईला वाटत होतं. ते होत नाही या विचारानं नानूबाईची झोप उडाली होती. आणि रूपाचं लग्न कधी होईल या विचारानं आबाजी खोताची झोप हराम झाली होती. परंतु पाट्यावरील वरवंट्याप्रमाणे रूपाची मनस्थिती होती. ती अंथरुणावर गडबडत होती. क्षणोक्षणी ती कूस बदलत होती नि तिच्या मस्तकात विचारांची भयंकर गर्दी वाढली होती. त्या वावटळीत एखाद्या कसपटाप्रमाणे ती देखणी रूपा गिरक्या घेत होती. आज 2 महिने ती रोज रात्री तळमळत होती आणि मनात म्हणत होती, तो त्या दिवशी तसं का बोलला? तो मला आवडतो, परंतु मी त्याला का आवडत नाही? मी कसली चूक केली आहे? मी आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासणार म्हणजे काय? याचा अर्थ काय? मी वाईट वागते असं त्याला कोणी सांगितलं? पूर्वी तो माझ्याशी चांगलं बोलायचा, मग हा एकाएकी बदल झाला कसा? त्याचे कोणी कान भरले? तिच्या उशाला रॉकेलचा दिवा जळत होता आणि ती आड्याकडं पाहत मनाशी बोलत होती. एकाएकी तिच्या उशाला जळणारा दिवा विझला आणि तिच्या पापण्यांची पलकं झाकली गेली आणि एक चमत्कार झाला. एकाएकी तिच्या चोळीची गाठ सुटली आणि तिनं दिनकरला मिठी मारली. त्याचा कडकडून मुका घेतला. मी आपलं सर्वस्व त्याला अर्पण करून ती मोकळी झाली आणि पटकन तिचे डोळे उघडले. उशाला दिवा तसाच जळत होता. मग तिनं स्वतःच्या छातीवर हात ठेवला. ती मनात म्हणाली, नाही, मी आपल्या जागी अडळ आहे. ते एक स्वप्न होतं. याचा अर्थ मलाही एडीवाकडी स्वप्न पडू लागली आहेत. नंतर रूपा उठली नि अंगणात आली. तिनं आपला आंबाडा सोडला आणि केस पाठीवर घेऊन ते झाडले नि दिनकरच्या घराकडे नजर वळवली. त्या रात्री जरी शिरगाव शांत होता तरी दिनकर छातीवर आपली बंदूक घेऊन पडला होता आणि गजा नांगरेचा जीव गळ्यात आला होता. तो मथी नि रूपा या दोघींचाच विचार करीत होता आणि मथीबाईच्या माग गजा नांगरेचा भयंकर तगादा लागला होता नि त्यामुळे ती हैराण झाली होती. ती मनातल्या मनात अनेक युक्त्या नक्की करीत होती नि मग पुढं काय करावं असा स्वतःलाच प्रश्न विचारत होती. रात्रीच्या रात्री रूपाला कशी फसवावी
याचाच ती विचार करीत होती. तिला रूपाच्या मनाचा अंतच लागत नव्हता आणि आपलं कुटिनीचं तंत्र आपल्याच अंगलट येत नाही, येतं की काय अशी तिला भीती वाटत होती. ती रात्र चडपडत होती आणि त्या उदास वातावरणात रूपा, आबाजी, नानूबाई, मतीबाई, दिनकर नि गजा ही सारीच तळमळत होती. अगदी तप्त वाळूवर पडलेल्या मासोळीप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. गजाची तर संपूर्ण निराशा झाली होती. तो मनाला ठासून सांगत होता, नाही, ती रूपा आपल्या हाती लागणार नाही, कारण ती मतीबाई भामटी आहे. ती मला लुटीत आहे. रूपाला पुढं करून माझ्याकडून पैसे काढीत आहे. ती मला फसवत आहे आणि मी फसत आहे. ही माझी फसवणूक थांबणार कधी? ती कधीच थांबणार नाही आणि रूपा माझ्या हाती लागणार नाही. मी ही मती मला अशीच लुबाडणार. मग यातून मार्ग काय? त्याचा आत्मा किंचाळला आणि त्याची म्हातारी आई पटकन उठून बसली. तिनं दिवा लावला आणि विचारलं, गजेंद्र्या, तुला सपान पडलं होय? नाही. गजा उठून बसला आणि म्हणाला, आई, दिवा घालव आणि तू निज. म्हातारीनं दिवा मालवला आणि गजा उठून सोप्यात येऊन बसला. परंतु त्याचे विचार त्याची पाठ सोडित नव्हते आणि त्याचं रंगेल मन बंडाचा विचार करीत होतं. तो म्हणत होता, मती नालायक आहे. ती काहीच करू शकणार नाही आणि आता जे काही करायचं ते आपणच केलं पाहिजे. हे एक आश्चर्य आहे. ह्या रूपासारख्या एका देखण्या पोरीनं मला नकार द्यावा, याचा अर्थ काय? आणि मती म्हणते रूपा बंदा रुपया हाय. तो मी सुट्टा करून तुमच्या खिशात घालीन तरच नावाची मती होईल. हे सपशेल खोटं आहे. रूपा नावाचा सुरती रुपया आहे आणि त्याची चिल्लर करायची कुवत मथीत नाही, मुळीच नाही. परंतु आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आपण स्वतःच रूपाला कुठंतरी गाठावी. तसं पाहिलं तर रूपा एकटीच हिंडत असते. जर आपण संधी साधली आणि तिला उचलली तर काय होईल? काहीच होणार नाही. फार तर कोर्ट कचेरी होईल, फार तर मामूली शिक्षा होईल. यापेक्षा अधिक काय होणार आहे? काहीच नाही. कारण मी काही रूपाचा खून करणार नाही. जबरदस्ती या सदराखाली सरकार मला बेड्या ठोकील, शिक्षा देईल. ती भोगून मी परत येईन. संपलं. परंतु रूपा जन्मातून उठेल. तिला कोर्टात उभं राहावं लागेल. वकील विचारील त्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. मग तो खटला ह्या खोऱ्यात भलताच गाजेल. मग रूपा देखणी आहे हा तिचा लौकिक मातीमोल होईल. एक उष्टी पत्रावळ या दृष्टीनं लोक तिच्याकडे पाहतील. आणि मला काय? मी नरबच्चा आहे. माझ्या हातातील काकणं पिचणार नाहीत. आणि जर गाव बितरला, भल कबूल वाढली तर माझी कुऱ्हाड तयार आहे. मग मी डोळे झाकून या गावात मुडदं पाडून त्यांची रास लावीन आणि मग हसत हसत फासावर जाईन. माणूस एकदाच जन्माला येतं आणि एकदाच मरतं. त्यानं आबाजी खोताच्या घराकडं नजर टाकली.
नि मग त्याचा आत्मा सपासप करू लागला आणि त्याचं मन पेटारात कोंडलेल्या अस्सल वाघाप्रमाणे नागाप्रमाणे फडा करून उठलं नि म्हणालं, नाही, मी शेवटी रूपावर जबरीच करणार नि मतीची एक तंगडी तोडणार. रूपा तुळशीच्या कट्ट्यावर शांत बसली होती. ती उगीचच गावाचा कानोसा घेत होती. ती वरचेवर दिनकरच्या घराकडे पाहत होती आणि दिनकर छातीवर भरलेली बंदूक घेऊन झोपेत गुरमळला होता. त्याचं हृदय विदीर्ण झालं होतं, पण त्याचं मन त्याच्याशी बोलत होतं. गजा, गजा, तू माझा घात केला आहेस. रूपा मिळावी म्हणून तू मथीला पैसे चारीत आहेस, पण माझं 2.5 रुपयाचं एक काढतूस तुझा कार्यभाग पार पडू देणार नाही. मी 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 तुला गोळी घालीन, मी तुला गोळी घालीन, गोळी घालीन. आणि त्याच्या आईनं दिवा लावला नि पुढं गेली. तेव्हा दिनकर घामानं भिजून चिंब झाला होता. आईनं त्याचा घाम पुसला आणि शांतपणे विचारलं, दिनू, तू कुणाला गोळी घालणार? कुणाला नाही आई, जा तू झोप जा, मला स्वप्न पडलं होतं. पुढं म्हातारी काहीच बोलली नाही. तो दिवा विझवून झोपली. पण माझा दिनू कुणाला गोळी घालणार या विचारानं तिची झोप उडाली होती. रात्र आपल्या मार्गानं निघाली होती. ती कुणाचाच विचार करीत नव्हती. तिला प्रकाशात विलीन व्हायची घाई झाली होती. ती आपल्या गतीनं वाटचाल करीत होती. सृष्टीवरची गंभीरता मुळीच ढळत नव्हती. रूपा तुळशीच्या कट्ट्यावर बसली होती. मतीबाई उद्या गजाला उत्तर काय द्यायचं याचा विचार करीत होती. आबाजी खोत अंधारात उठून बसला होता. माझ्या रूपाचं लग्न का होत नाही? ते कधी होणार? रूपानं लवकर बहुलावर चढावं, तिच्या डोकी तांदूळ पडावं आणि तिनं आपल्या सासरी हसत जावं या विचारानं त्याच्या डोकी कावदूर उठलं होतं. आणि दिनकर आपली भरलेली बंदूक घेऊन सोप्यात बसून आबाजी खोताच्या घराकडे पाहत होता आणि मध्येच वळून गजा नांगरेच्या वाड्याकडे पाहत होता. दिनकर आणि गजा नांगरे हे दोघे अगदी जीवाभावाचे मित्र होते. तसंच घरादारानं नि बळानंही गावात त्यांना जोड नव्हती आणि त्या दोघांच्या मैत्रीत कधीच खंड आला नव्हता. आबाजी खोताच्या रूपावर दिनकरची प्रीत असून रूपाई दिनकरवर मनापासून प्रेम करीत आहे हे गजा नांगरेला माहीत होतं. परंतु मध्येच त्याला दुर्बुद्धी सुचली आणि तो रूपासाठी वेडावला. त्याला रूपा हवीहवीशी वाटू लागली आणि ती मिळावी म्हणून त्यानं मतीबाईची नेमणूक केली. आणि ती गोष्ट जेव्हा दिनकरला समजली तेव्हापासून तो मनात जळफळत होता. हा गजा नांगरे एक दंगलबाज आहे नि त्याला त्याच्या या दंगलबाजीचं प्रायचित्त मिळालंच पाहिजे. रूपा आपल्या अंगणात तशीच शांत बसली होती. ती मनात म्हणत होती, मी आज स्वप्नातलं सुख उपभोगलं आहे. मग आता असंच उठून दिनकरकडे जाऊन सारं सुख उपभोगून का येऊ नये? मला या रात्री कोण अडवणार आहे? पण दिनकर रागावला आहे. तो मला जवळ करील का? जर त्यानं माझा अपमान केला तर?
परंतु तो माझा मुळीच अपमान करणार नाही. तो मला नक्कीच जवळ करील. कारण मतीबाई म्हणत होती की तुझ्यासाठी सारा गाव वेडा झाला आहे. आणि त्यात काहीच खोटं नाही. मला सारं कळतं. कित्येकांना माझं वेड लागलं आहे आणि मला दिनकरचं खूळ भरलं आहे. तो विनाकारण माझ्यावर रागवला आहे आणि आपल्या त्या रागाचं कारणही सांगत नाही. परंतु मी जवळ गेल्यावर त्याचा राग नक्कीच शांत होईल. हळूहळू तिचं मस्तक बधीर झालं. मग ती वेडीपिशी झाली. तिनं पाठीवरील केसांचा आंबाडा बांधला आणि ती उठली. स्त्रीचं मन गुंतलेल्या सुतासारखं असतं. ती बंड करून उठली की वाटेल ते धाडस करू शकते. रूपानं पुन्हा घरातील कानोसा घेतला आणि ती मुख्य दरवाजाकडे वळून चालू लागली. अंधार मी म्हणत होता. गावातील सर्व कुत्री मिळेल त्या जागी खुरमुंडी घालून निर्जीव पडली होती आणि डोंगरातील कोल्हे गावात शिरून कोंबड्यांची खुराडी हुडकीत रापत होते, तर काही नदीकाठी जाऊन खेकडे मारून खात होते. रूपा सडकेवर येऊन दिनकरच्या घराकडे निघाली आणि तेवढ्यात नदीकाठी कोल्हे भुंकू लागली, हुक्की हू. आणि त्याबरोबर गावातील कुत्री जागी झाली. कोल्ह्यांच्या कोल्हे भुंकेने त्यांची टाळकी फिरली. त्यांनी गाव डोकीवर घेतला आणि रूपा थबकली. तिच्या डोक्यातील विचार पांगले. ती भरकन फिरून घरात जाऊन झोपली. परंतु तिला झोप लागली नव्हती. ती शांत पडून आड्याकडे पाहत होती. आणि रूपा, तुझ्यासाठी गाव वेडापिसा झाला आहे, हे मतीचे शब्द तिच्या मस्तकात थैमान घालीत होते. ती मनाशी म्हणत होती, माझ्यासाठी या गावातील कोण कोण वेडे झाले असतील. मग ती एक एक चेहरा पाहू लागली. प्रथम गजा नांगरेची ती धिप्पाड मूर्ती तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली. आणि त्याची ती भरपूर वाढलेली दाढी आणि पल्लेदार दांड्याची कुराड तिला दिसू लागली. आणि ती स्वतःशी म्हणाली, गजा नांगरे, मी जिथं पाहावं तिथं मला दिसतो. याचा अर्थ हाच की त्याला माझं खूळ भरलं आहे. हा गजा निर्दयी आहे. तो वाटेल ते करील. मी माझा घात करील. त्याला काळीज नाही. तो मला अडवील, माझा हात धरील. मी काही वाटेल ते करील. आणि मग रूपा गजाचाच विचार करू लागली. मी त्याच विचारात ती झोपी गेली. सकाळ झाली. शिरगावचा गावगाडा आपल्या चाकोरीतून चालू लागला. पेठेतील दुकानदारांनी दुकानाची फळकुटी उघडली. वातावरण बोलकं झालं. पोरं अंगणात आली. कोंबडे बाग देऊ लागले. आणि रात्रभर जागत बसलेला गजा उठला. त्यानं आपली कुराड घेतली आणि तो सरळ मतीबाईकडे गेला. त्याला पाहून मती चमकली आणि म्हणाली, या नांगर. या कशाला? गजा म्हणाला, आता मला ह्या चाळवण्या ऐकायचा कंटाळा आलाय. हे काम तू करणार का नाही ते सांग. असा धीर सोडू नका. मती म्हणाली, तुमचं काम मी फत्ते करीन, त्याची काळजी करू नका. वाईज बसा, मी साखऱ्या घेऊन येते. असं म्हणून मतीनं पळ काढला. आणि गजानं तिच्या घरात ठाण मांडलं. आता हे असं बचकत पाणी धरून बसायचं नाही.
हा एकच विचार तो करीत होता. दिनकर पेटेत आला होता. तो गजा, मती, रूपा यांची हालचाल पाहत होता. मती सरळ खोताच्या आळीला गेली तेव्हा रूपा अंगण सारवीत होती. मतीला पाहताच ती हसली आणि घागर घेऊन नदीकडे निघाली. मी एका बोळात कपकन थांबून तशीच हसत म्हणाली, मतूबाई, एक गोष्ट बोलू का? बोल की. मतीला धीर आला. म्हणाली, माणसानं मनातलं गुपित बोलावं म्हणजे बरं असतं. आवो बाई, मला बी आता भलती सलती स्वप्न पडू लागले ती. रूपा लाजत लाजत म्हणाली. तशी मतीबाई चेकाळली. म्हणाली, अगं मग दोडा सांग तर मला. राती माझ्या स्वप्नात दिनकर आला. एवढं बोलून ती थांबली. मती म्हणाली, आणि पुढं काय झालं ते सांग की. मी त्याच्या. रूपा लाजलीनी म्हणाली, जा बाई, मला लाज वाटतीया. कळलं, पुढं बोल. मती बोलली. आणि रातभर झोप लागली नाही. बाईस डोळा लागला तवर तो गजा नांगरा स्वप्नात आला. रूपा विस्मयचकित होऊन म्हणाली, आणि त्यानं मला पाणवट्याच्या पादीत अडवली नि माझा हात धरला. त्यानं मला खोताच्या ऊसाच्या फडात नेलं. मी? जा बाई, मला लाज वाटतीया. असं म्हणून रूपानं मान फिरवली आणि ती नदीकडे गेली. मतीनं लगेच घराकडे पळ काढला. ती घरी गेली. तिनं चूल पेटवली. चहाचं पाणी चुलीवर ठेवून गजाला म्हणाली, आता वाईच कळ काढला. तुमचं काम हातातोंडाला आलंय. राती तुम्ही झोपाच्या स्वप्नात जाऊन काहीतरी भानगड केलीत असं ती आत्ता मला सांगत होती. ते ऐकून गजा शांत झाला. म्हणाला, मी मरूनच जाईन, पण या पोरीची पाठ सोडणार नाही. या कामात माझं डोसकं जरी गेलं तरी मला त्याची पर्वा नाही. नंतर गजाला चहा देऊन मती डोळे मोडीत म्हणाली, हे काम मी करीनच करीन. पुढं गजा काहीच बोलला नाही. तो मतीचा चहा पिऊन परत फिरला. तेव्हा दिनकर पेटेत उभा होता. तो गजाला अडवून म्हणाला, गजा, थांब. का? कुठं गेला होतास? मतीच्या घरी. गजा गुरकला. कशाला? दिनकर बिथरला. कशाला म्हणजे? गजा हातातील कुऱ्हाड सरळ धरून म्हणाला, म्या कुठं जाऊ आणि कुठं जाऊ नये हे सांगणारा तू कोण? मी कोण? दिनकर शांतपणे म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला बंदीखुईनं मिळेल. तू कुठंही जा, काहीही कर, पण लोकांची घरं जाळू नकोस. म्या कुणाची घरं जाळली? गजानं गुरकन विचारलं. दिनकर म्हणाला, मला सारं ठाऊक आहे, परंतु तू हे लक्षात ठेव की चोरटं मांजर डोळं झाकून दूध पितं, कारण त्याला वाटतं की आपणाला कोणी पाहणार नाही, पण पाहणारा पाहत असतो. नि त्याचं दांडकं जेव्हा त्या मांजराच्या पाठीत बसतं तेव्हा त्याला कळतं. तसा तू वागू नकोस नि पेकाटात दांडकं बसायची वाट पाहू नकोस. पण आज ही बंदुकीची आणि दांडक्याची भाषा कशापायी चालली या? गजा म्हणाला, हत्यारं माझ्याकडंच असत्यात. तुझ्याकडं काय हत्यार आहे? दिनकरनं विचारलं. म्हणजे? गजा गोंधळला. मग ऐकून घे. तुझ्याकडे एक कुऱ्हाड आणि एक दुसरी कुंटीन, ही दोनच हत्यारं आहेत. दिनकर म्हणाला,
म्हणून जीवाची काळजी घे. कुत्र्याच्या मोलानं मरू नकोस, जा. माणसाला कसलं मरण येणार हाय हे त्याला कळत नसतं, गजा म्हणाला. आणि मी उद्याचा विचारच करीत नाही, तो तुला करावा लागेल, दिनकर म्हणाला. तुझा तो उद्या मी एकदा पाहीन, जा. पुढं गजा काहीच बोलला नाही. तो तसाच पुढे गेला आणि या गजाला कुठं गोळी घालावी याचा विचार करीत दिनकर चावडीत जाऊन बसला. तो मनात म्हणत होता, आता एकाचा खून, मी एकाला फाशी, एवढंच होणार आहे.